म्हणजे मुलांना शिकवायचं नाही तर शिक्त करायचं। मुलांना अनुषंगाने माझ्या डोक्यात विचार आला की जर आपण कागदी स्माइली बनवल्या, आपण मुलांना मोटिवेट करायचे, मग मोटिवेट करण्यासाठी आपण काय करतो, शाबास, छान असे शब्द वापरतो। त्याऐवजी जर आपण एखाद्या मुलांना वस्तू स्वरूपामध्ये जर स्माइली दिली तर मुलांना ती गोष्ट आवडते, मुलं ते संग्रहित ठेवतात आणि या अनुषंगाने मी हा उपक्रम त्यामध्ये राबवला। 1 जुलै 2024 ला मी हा उपक्रम सुरू केला। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत हा उपक्रम चालू ठेवला। याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे काही नाही, आपल्या साध्या ड्रॉइंग सेट मध्ये मी विषयवार विषय निवडले। मराठीसाठी इंग्रजी रंग निवडला, हिरवा रंग निवडला। हिरवा रंग निवडण्यामागचं कारण होतं की हिरवा रंग हा समृद्धतेचं प्रतीक आहे। मग भाषा समृद्धी व्हावी, मुलांना भाषेविषयी जास्तीत जास्त गोडी वाटावी म्हणून मी हिरवा रंग मराठीसाठी निवडला। गणितासाठी पिवळा रंग निवडला, इंग्रजीसाठी गुलाबी रंग निवडला आणि परिसर अभ्यासासाठी लाल रंग निवडला। मुलांना त्या रंगांचं महत्व सांगितलं, पालकांचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले, पालकांना स्माइलीचं महत्व सांगितलं की कशा पद्धतीनं एक स्माइली मुलांसाठी प्रेरक ठरू शकते। मग अशा पद्धतीनं नियोजन केलं। या नियोजनासाठी मला आमचे केंद्र प्रमुख कवडे साहेब, आमचे पठाण साहेब, त्याचबरोबर कशवे मॅडम एक आहेत, त्यांचं मार्गदर्शन लाभलं। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केलं। त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला। मुलांना स्माइली मिळणार आहे हे कळालं। सुरुवातीला मुलांना मराठी गणित विषयांची गोडी होती, मुलं करायची, परंतु इंग्रजी आणि परिसर अभ्यास या विषयामध्ये तेवढी फारशी गोडी नव्हती। मग मुलांना सुरुवातीला स्माइली दिल्या, 1-1, 2-2 स्माइली। सुरुवातीला मुलांनी फक्त मराठी आणि गणितातच केलं, पण जेव्हा जेव्हा काही मुलं, आता वर्गात काही मुलं कशी असतात, काही मुलं सगळंच करतात, काही मुलांना पुश करावं लागतं की तू कर, परंतु जेव्हा मुलांना स्माइली मिळायला सुरुवात झाली, ऍबसेंट मुलं सुद्धा शाळेत यायला लागली की आम्हाला पण स्माइली मिळणार। आणि हे जास्त मुलांना दिसावं यासाठी मी काय केलं, आमच्या वर्गामध्ये एक खराब फळा झाला होता, त्याच्यावर एक A4 साईजचा पेपर चिटकवला, प्रत्येक मुलाचं नाव लिहिलं आणि त्याला मिळणाऱ्या विषयावर स्माइली त्याच्यावर चिटकवल्या। म्हणजे मुलांनाही लक्षात आलं पाहिजे की अरे माझ्या नावाला एक पण स्माइली नाही। मुलांनी मग जास्तीत जास्त धड्याच्या खालचे जे उपक्रम असतात, कृती असतात, त्या सोडवायला सुरुवात केली। आता मुलं हे छान पद्धतीने करत होते, परंतु गटामध्ये आमच्या शाळेतले मुलं बसत नव्हते। मग मी मुलांना सांगितलं की जर तुम्ही गटामध्ये अभ्यास केला, आता शाळेमध्ये मुलं छान करत होते पण घरी गेल्यानंतर गट कसा चालावा, मुलांना सांगितलं की स्माइलीचा पुढचा टप्पा म्हणजे स्टार। मुलांना सांगितलं 1 स्टार बरोबर 5 स्माइली। जो मुलगा 4 मुलांचा गट घेऊन बसेल, त्यांना मार्गदर्शन करेल, त्यांच्या अडचणी सोडवेल, त्याला 1 स्टार मिळणार। तो 1 स्टार म्हणजे तुमच्या 5 स्माइली होतील। मुलं अगदी वेगानं कामाला लागली। जी मुलं हुशार होती त्यांनी आपापसात गट करायला सुरुवात केली, मुलं गटाने बसायला लागली, गटात त्यांनी छान काम करू लागली। अशा पद्धतीनं मुलांना स्टार द्यायला सुरुवात केली। मग 3 महिने हा उपक्रम चालला, मुलांच्या स्टार स्माइली कलेक्ट झाल्या। मुलांना सांगितलं की ज्या मुलाला जास्तीत जास्त स्टार आणि स्माइली मिळतील त्यांना मी ज्या विषयाच्या जास्तीत जास्त स्माइली मिळतील त्या रंगाचं टी-शर्ट देणार आहे। टी-शर्ट देण्यामागचा उद्देश की तो विद्यार्थी त्या विषयामध्ये खूप छान पद्धतीने त्यानं म्हणजे प्रावीण्य मिळवले आणि त्या मुलाला त्या विषयाचा विषय मित्र, आपली जी संकल्पना आहे विषय मित्राची, मी त्या टी-शर्टला विषय मित्राची संकल्पना जोडली। म्हणजे जो मुलगा जास्तीत जास्त त्या रंगाच्या स्माइली कलेक्ट करेल तो त्याचा विषय मित्र असेल। मग अशा पद्धतीनं माझं ह्या स्माइलीच्या स्वरूपामध्ये काम एकदम छान पद्धतीने झालं। आणि उपक्रमाची यशस्वीता जर सांगायची झाली तर हा उपक्रम माझ्या शाळेतील मुलांसाठी खूप प्रेरक असा ठरला, कारण मुलं जास्तीत जास्त पद्धतीने अभ्यास करायला लागली। मुलांनी जास्तीत जास्त उपक्रम कृती, आपण बघतो की मुलं प्रश्नोत्तर सोडवतात परंतु धड्याखालच्या उपक्रम कृती पूर्ण करत नाहीत, फक्त बघतात सोडून देतात। परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून मुलं उपक्रम कृती करायला लागले, ते त्यांच्याजवळ संग्रहित ठेवायला लागले। मी काही डेमो स्वरूपात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेले उपक्रम पण घेऊन आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी काही शक्य नसतात तर बऱ्याचशा गोष्टी ज्या काही केलेल्या आहेत तर मी माझ्या मुलांच्या म्हणजे एक चॅनल आहे त्यावर सुद्धा सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आणि विशेष बाब म्हणजे हा उपक्रम जो आहे तो भूवर्गीय अध्यापन साठी खूप उपयुक्त ठरणार आहे। म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षक कमी असतात आणि आपण म्हणतो की शिक्षक कमी आहेत मग विषय कसे शिकवणार, आम्ही दोघच जण आहे, त्यातला एक ऑनलाईनच्या कामासाठी असतो, मग एका शिक्षकाने काय काय करायचं, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे आव्हानं, आपण जे बघितले आहे आव्हानाची यादी असेल
आपल्याला जर आपण टप्पेवाईज गेलो, व्यवस्थित मुलांना गायडन्स करत गेलो की आज तुम्हाला हे करायचं, किंवा टप्प्यांची आपण काय म्हणतो आव्हानांची जर आपण यादी मुलांना दिली किंवा उपक्रम, तर मुलं आपोआप सगळ्या गोष्टी करत जातात आणि उपक्रम करून दाखवला की मॅडम हा मी पूर्ण केलाय, आता मला स्माइली द्या. ते स्वतःहून दाखवतात बी आणि आपापली स्माइली मागतात पण. म्हणजे भूवर्गीय अध्यापनासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. आणि आपण जे म्हणतो की इकॉनॉमिकल, प्रत्येकाला काय वाटतं कुठला एखादा उपक्रम राबवायचं म्हणलं की आर्थिक झड ती याच्यामध्ये काहीच होणार नाही. अगदी सहज एक ड्रॉइंग शीट जर आणली तर त्याच्यामध्ये 50-60 स्माइली इझी होतात जर छोट्या छोट्या केल्या तर. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जास्त काही इन्व्हेस्ट पण करावं लागणार नाही आणि एकदम छान पद्धतीचा हा उपक्रम मुलांसाठी होऊ शकतो. धन्यवाद.